विशाल मडक. ज्या खेळाडूला दिला जातो उत्कृष्ट असे 68 रन ज्या खेळाडूने मारले असा तडाखेबाज फलंदाज रमेश. तर रमेशला विनंती आपलं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचे. या मॅन ऑफ द मॅचचा किताब अमितजी साबळे आपल्याला विनंती आहे की या मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडू. चला रमेशजी गायकवाड माईकशी संपर्क साधा अन्यथा आपल्यावरती 2 मिनिटं थांबा. दोन्ही खेळाडूच्या कॅप्टनला विनंती दोन्ही संघांच्या एक खेळाडू पाठवून द्या. तळवाडी हद्दाच आपला एक प्लेअर पाठवून द्या. आपला प्लेअर पाठवून देत जावा. सामन्याला आधीच उशीर होतोय. चला सामना चालू करून घ्या. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो शाहरुख. मागच्या वर्षीच्या फायनल मॅच मध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा केलेली. पण जर पाहिलं पहिलं षटक जे सुरू असणार आहे अगदी एक धावपलकामध्ये एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहत आहेत. सूरज आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं बॅटिंग करण्यासाठी सूरज दाखल झालेला असणार आहे. यावेळेचा बॉल मोठा फटका इथे असेल. हवेमध्ये चेंडू झेल सुटला गेलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. इथे इशारा येईल पंचाच्या वतीनं. जबरदस्त फटका षटकार. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं धावसंख्या असणार ती 7 धावा धावपलकामध्ये.
यावेळेचा बॉल जर पाहायला गेला अतिशय सुंदर असा बॉल इथे मात्र बघायला मिळेल. डॉट बॉल आहे. यावेळेचा बॉल जर पाहायला गेला जबरदस्त बॉल इथे मात्र बघायला मिळाला. जबरदस्त फटका. चेंडू जाई सीमारेषा बाहेर. नो बॉल आणि त्यावरती आलं जबरदस्त चौकार. यावेळी जर पाहायला गेला 2 धावा इथे मात्र बघायला मिळालेत आणि पहा एक शॉर्ट रन आहे. एक रन शॉर्ट आपण पाहत आहेत. यावेळी देखील तर पाहिलं हवेमध्ये बॉल झेल झालाय. इथे फलंदाज बाद. धावसंख्या जर पाहिले पाहत धावसंख्येमध्ये त्या सर्व वेळ वाचवणं बंधनकारक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपण जर पाहिले ते दुसरा गेलाय. धावसंख्या जर पाहिले 13 धावा धावफलकामध्ये 2 बाद 13. अप्रतिमाचं नियोजन आपण इथे पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजा पाहिला सज्ज असेल. व्हाईट बॉलचा इशारा इथे असेल. धावसंख्या मात्र पुढे सरकती. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकणार आहे. 13 धावा धावफलकामध्ये. आणखीन एकदा व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. पण जर पाहिलं गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. कुटाप्याचा बॉल यावेळेस जर पाहिलं चतुर्शे मात्र बॉल पर्यंत आपण तिथे बघताय. बॉल पर्यंत दाखल होता पाहायला मिळाले आणि धावसंख्या देखील पुढे सरकताना पाहायला मिळतीये. षटक क्रमांक दुसरं मात्र इथे चालू असेल. धावसंख्यामध्ये जर पाहिलं नजर टाकले जाईल स्कोर कार्ड मध्ये आहेत त्या तब्बल 16 धावा. 2 बाद 16 धावा आपण धावसंख्येमध्ये पाहत आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेमध्ये बॉल उडवलाय. शतश मात्र 9 मॅच लाईन मध्ये बघायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे धावफलक पुढे सरकते. स्कोरवरती आपण जर पाहिलं थांबा पंच. मात्र बघायला मिळालाय. धावसंख्या वाढतीये. स्कोर बद्दल पाहायला गेला 25 धावा स्कोर काढला. 2 गडी बाद. की एकदा यावेळेचा बॉल आपण जर पाहायला गेला लाजवाब बॉल इथे मात्र पाहायला
वालवावस्ती फायटर संघ आपण तिथे पाहत आहेत. सुंदर असं मात्र या स्पर्धेचं आयोजन मात्र इथे जे पाहायला मिळालंय. वडकी गावठाण चॅलेंजर्स या स्पर्धेचे आयोजक पाहत आहे. पाठिंबाच्या वर्षी देखील धमाका केला होता या संघाने. पर्व तिसरा आहे वडकी प्रीमियर लीगचा आपण इथे पाहत आहेत. या वेळेचा बॉल जर पाहायला गेला अतिशय सुंदर असा फटका असेल. शतशमंत बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि धावसंख्या मात्र आपण जर पाहिली स्कोरवरती आहेत त्या 31 धावा. कव्हरला बॉल केलाय. शतशमंत बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. धावफलक वाढणार आहे. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल मोठा बेगीर केलाय. शतशः बॉल पर्यंत पाहायला मिळणार आहेत. पिचवरचे दगड साईडला घ्या. पंच पिचवरचे दगड साईडला घ्या. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणात वडकी प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आहे. सामना क्रमांक 5वा. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल मोठा बेगीर केलाय. शतशमंत बॉल पर्यंत आपण पाहत आहेत. सिंगल आली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केली त्या मात्र पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 37 धावा इथे आपण स्कोर करण्यावरती पाहत आहेत. आणखीन एकदा या वेळेचा पाहिला बॉल पाहिला मोठा बेगीर करायचा प्रयत्न अप्रतिम असा चेंडू मात्र इथे पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. हो यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्र शटडाऊन दी बॉल. झेल झालाय. फलंदाज बाद. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असताना आपण टॉसर रेडी राहायचंय. आपण टॉसर यायचंय. मॅच क्रमांक 6. चला वडकी नाला आणि गणेश नगर दोन्ही कर्णधारांना पाठवून द्या. नक्कीच वालवा वस्ती शेवटचा षटक इथे मात्र पहिला बॉल व्हाईट बॉल. धावसंख्या वाढती. स्कोर मात्र आपण जर पाहिलं गेलं शेवटचा षटक मात्र इथे पाहायला मिळतं मैदानामध्ये. बघायचं किती धावा इथे आता असणार आहेत. गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फिरवला आहे. शतशमंत बॉल पर्यंत आपण पाहत. सिंगल धाव इथे इतना पाहायला मिळाली. धावसंख्येचा आगाज पुढे जाईल. स्कोर मात्र असेल आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फिरवलाय बॉल. चांगला बॉल इथे मात्र अपील. फलंदाज बाद. नो बॉल आपण पाहत आहे. नो बॉल आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड जर पाहिलं गेलं 41 धावा. हा उंच असा फटका. बिग हिट आणि बिग षटकार. यावेळी देखील बॉल लॉट केलाय. तिथे बॉल चांगल्या प्रकारचा बॉल आपण नक्की पाहत आहेत. धावसंख्या मात्र स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं कमालीचा सामना इथे आपण पाहणार आहोत. 3 धावा आताच्या आहेत. 3 धावा आपण पाहत आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आपण पाहत आता
यावेळी देखील बॉल पाहायला गेला मोठा फटका असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती बॉल पर्यंत पाहायला मिळणार आहेत. चार ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 53 धावा. 54 धावांची गरज आहे. सोळा. 3 चेंडू अजूनही शिल्लक. धावा झाल्या 16. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. सुंदर असा क्षेत्ररक्षण. सुंदर असा थ्रो. एकच धावावरती समाधान मानावं लागले.
शेवटचा 2 चेंडू शिल्लक. डॉट स्वरूपाचा चेंडू. शेवटचा चेंडू. सामना करेल तो अनिकेत. सुंदर असा आठवलेला चेंडू अनिकेत यांनी आणि 4 धावा. संघाची धावसंख्या एका षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 22. डबल दोरी. यानंतर होणारा सामना वडकीनाला वॉरियर्स वर्सेस गणेशनगर हिटर्स. तर गणेशनगर हिटर्स या संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. या मॅच नंतर गणेशनगर हिटर्स संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दुसरे शतक घेऊन आलाय तो अक्षय. शाहरुख यांनी सुंदर असा मारलेला हा षटकार पहिल्या त्यातील फायटर्स आणि वडकी गावठाण क्षेत्ररक्षणाच्या प्लेअरने बॉल चेंज करून द्या. चला बॉक्स बाहेर घ्या. एकच धाव. एका धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 29. बिनबाद 29. सुंदर असा मारलेला अनिकेत यांनी चेंडू. 4 धावा. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 33. 15 चेंडू. सुंदर असा आठवलेला चेंडू अनिकेत यांनी आणि हा 6 धावा. षटकार. नंतर संघाची धावसंख्या 45. बिनबाद 45. तिसरे शतक घेऊन आलाय तो आदर्श. आदर्शचा सामना करेल तो शाहरुख. 12 चेंडू 9 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती 9+6 धाव आल्या 7. अकरा चेंडू 2 धावांचं लक्ष. माफी असावी. 12 चेंडू 9. पुन्हा एकदा 9 आणि वडकी गावठाण हे विजयी. चला गणेशनगर हिटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला गणेशनगर हिटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून एक सामना व्हायचा आहे. त्याचप्रमाणे वडकीनाला हिरोज